विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात प्रियांसी आयांची अकॅडमी यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, आपण नवी मुंबई पोलीस भरती 2026 ज्यामध्ये प्रश्न आलेले आहेत त्याचा आपण विश्लेषण बघत आहोत। चारही पर्यायाचे योग्य प्रकारे आपण विश्लेषण बघितलेलं आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही द प्रियांसी आयांची अकॅडमी यूट्यूब चॅनलवर जा, मागील जे व्हिडिओ झालेले आहेत ते व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल। आज आपण बघूयात मराठी व्याकरणवर, जे की नवी मुंबई पोलीस भरती 2025-26 जे मार्च महिन्यात पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये आलेले मराठीचे प्रश्न अगदी सोपा आणि सरळ भाषेत दिलेले आहेत, ते आपण बघूया आणि चारही पर्यायाचे आपण विश्लेषण पण बघूया मित्रांनो। तर चला पहिला प्रश्न बघूया आजचा। तर खालीलपैकी कोणाला मराठी व्याकरणाचे आद्य व्याकरणकर्ते अशी उपाधी देण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, सगळ्यांनाच माहित आहे आद्य व्याकरणकर्ते म्हणजे काय। तर हे मराठी व्याकरणाचे आद्य व्याकरणकर्ते आहेत। तर कोण आहेत? तर मराठी व्याकरणाची जी पाणिनी म्हणतो आपण, त्या पाणिनी म्हणजे कोण? तर ते पाणिनी जे आहेत तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना काय म्हणतात? तर मराठी व्याकरणाचे आद्यकर्ते असे म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मित्रांनो म्हटले जातात। त्यानंतर 2 नंबरचा पर्याय जो आहे तर कृष्णा शास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन असे म्हणतात। काय म्हणतात? मराठीचे जॉन्सन असे म्हणतात। त्यानंतर मोरो केशव दामले यांनी पण हे पण मोठे व्याकरणकर्ते होते आणि यांनी पण व्याकरणामध्ये बरेच पुस्तके लिहिलेले आहेत। त्यानंतर जो चौथा पर्याय आहे तर चौथा पर्याय जो आहे तो मोरा वाळंबे, जे की आपण आता पुस्तक वापरतो तो मोरा वाळंबेचाच आहे। जास्तीत जास्त लोक मोरा वाळंबेलाच फॉलो करतात आणि मोरा वाळंबे यांचं पुस्तक वाचायला जरी कठीण असेल तरी पण जास्तीत जास्त प्रश्न मोरा वाळंबे यांच्याच पुस्तकातून मित्रांनो घेतले जातात। दुसरा प्रश्न बघूयात मित्रांनो। तो दुसरा प्रश्न कशावर आहे? तर लिपीवर आहे। तर लिपी म्हणजे काय? तर लिपी म्हणजे लिहिणे किंवा सारवणे, याला पण माखणे, याला पण लिपी असे म्हणतात। तर आपण लिपी बघूयात। लहान मुलांना समजण्यासाठी सोपी असल्यामुळे कोणत्या लिपीस बाळबोध लिपी असे म्हणतात? कोणत्या लिपीस बाळबोध लिपी म्हणतात? तर सगळ्यांनाच माहित आहे बाळबोध लिपी कशाला म्हणतात, कुठल्या लिपीला बाळबोध लिपी असे पण म्हणतात। तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ब्राह्मी लिपीला म्हणतात का? नाहीत। मोडी लिपीला म्हणतात का? नाहीत। देवनागरी लिपीला म्हणतात का? की खरोशी लिपीला म्हणतात? तर योग्य उत्तर आहे तर देवनागरी लिपीला, जे की सगळ्यांना समजण्यास सोपी आहे, बाळांना देखील समजेल म्हणून या लिपीला बाळबोध लिपी असे दुसरे नाव आहे। लिपी लिपी म्हणजे काय? तर लिहिणे किंवा माखणे, सावरणे हे लिपी आहेत। लिपी मित्रांनो, जेव्हा ही भाषा बोलली जायची पण जे शब्द आहेत ते शब्द हवेत विरळ व्हायचे, त्याचा काही अर्थ उरायचं नाही। भाषा नंतर लिपीचा शोध लागला, मग लिपी म्हणजेच जे शब्द बोलले जायचे त्याला आपण लिहून ठेवतो, याला लिपी असे म्हणतात। लिपीचे अनेक प्रकार पडतात, त्याच्यापैकी आपण हे 4 प्रकार बघितलो। याच्यात ब्राह्मी लिपी, मोडी लिपी। मोडी लिपी म्हणजे काय? तर मोडी लिपी ही मुरुड घालून लिहायची, लिहिण्यास। याच्यात मित्रांनो म्हणजे मोडी लिपीमध्ये काय नव्हतं, जे आता आपण दीर्घ ह्रस्व उकार वापरतो। उकार म्हणजे पहिला उकार, दुसरा उकार, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी अशी नसायची याच्यात। का? कारण की ही जी मुरुड घालून लिहिणारी लिपी होती ती फास्ट लिहायची, म्हणजे स्पीड मध्ये लिहायची आणि ती दुसऱ्या लोकांना समजू नये म्हणून ही मुरुड घालून मोडी लिपी असे त्याला म्हणतात। जे की आता डॉक्टरची लिपी असते ती आपल्याला समजते का? सर्वसाधारण लोकांना नाही समजत। तशाच प्रकारे मोडी लिपी होती। शिवाजी महाराजांच्या काळात ह्या मोडी लिपीचा बराच प्रमाणे उपयोग करण्यात आला, जे की जी बातमी आहे, जी बातमी आपण लिहितो ती आपल्याच म्हणजे आपल्याच माणसाला पोहोचली पाहिजे। दुसऱ्याला पोहोचल्यावर ती माहिती दुसऱ्याला सापडली तरी त्यांना समजू नये म्हणून ही मोडी लिपी लिहिली जायची। त्यानंतर देवनागरी जी लिपी आहे ह्या ब्राह्मी लिपीची शाखा आहे, म्हणजे ब्राह्मी लिपीची उपलिपी आहे देवनागरी लिपी। आणि खरोष्टी लिपी याला मित्रांनो म्हणजे गाढवाच्या तोंडाची लिपी असे पण म्हणतात, खरोष्टी लिपीला। तर देवनागरी लिपी याचे वैशिष्ट्य आपल्याला माहित आहे देवनागरी लिपीचे, याला बाळबोध लिपी असे पण म्हणतात। याच्यावर जी वरची ही रेषा दिलेली आहे त्या रेषेला शिरोरेषा असे पण म्हणतात। बऱ्याचशा वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला सगळ्या वैशिष्ट्ये देवनागरी लिपीच्या बाबतीत माहित असायला पाहिजे। पुढचा प्रश्न बघूया। तर पुढचा प्रश्न कशावर आहे? मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे? मराठी भाषावर बराच प्रकारे प्रभाव पडलेला आहे। कुठल्या भाषेचा प्रभाव पडलेला आहे ते बघूयात। तर मराठी भाषेवर मित्रांनो संस्कृत, प्राकृत, त्यानंतर इंग्रजी, हिंदी,
कानडी, तेलुगू, जे की तेलुगूला जे आपले 4 जिल्हे लागून आहेत, चंद्रपूर, त्यानंतर नांदेड, यवतमाळ, हे जे आपले जे जिल्हे लागून आहेत, लातूर, ह्या भागात जे म्हणजे त्या साईडचे जे तेलंगणा लागून आहे तर तिथं तेलुगू बोलले जातात काही भागात. त्यानंतर इकडे जे आहे तर म्हणजे कर्नाटक ज्या भागाला लागून आहेत, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, इथं कानडी बोलली जातात. त्यानंतर गुजरात ज्या राज्याला लागून आहे तिथं गुजराती. म्हणजे अशा प्रकारे बरेचशी भाषा काय महाराष्ट्रात बोलली जाते. पण जास्तीत जास्त प्रभाव महाराष्ट्र भाषावर जे मराठी भाषा आहे त्याच्यावर कशाचा पडलेला आहे, तर आपण नेहमी वाचतो संस्कृत व प्राकृत या भाषेचा आपल्यावर प्रभाव आहे. पण पर्यायामध्ये प्राकृत दिलेला आहेत का, नाही दिलेला. तर संस्कृत व इंग्रजी याचा काय झालेला आहे प्रभाव हा महाराष्ट्रात म्हणजेच भाषेचा कुठल्या मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे, तर इंग्रजी व संस्कृत या भाषेचा प्रभाव या सगळ्या भाषापेक्षा काय आहे, जास्त आहे. कानडी आहे पण कमी प्रमाणात आहे, संस्कृत तेलुगू आहे पण कमी प्रमाणात आहेत, आणि फारसी आहे पण कमी प्रमाणात आहे. तर मराठी भाषावर हिंदी, इंग्रजी, द्रविडियन भाषा, द्रविडियन म्हणजे दक्षिणेकडची जी भाषा असतात, तर तामिळी असेल, त्यानंतर कन्नडी असेल, हे याचा पण प्रभाव कशावर पडलेला आहे, तर महाराष्ट्र म्हणजे मराठी व्याकरणावर पडलेला आहे. तर योग्य उत्तर जो आहे आपला, तर इंग्रजी व संस्कृत ह्या भाषा काय आहेत यांचा मोठा प्रभाव हा मराठी व्याकरण या भाषेवर मराठी व्याकरणावर पडलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. तर मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण हे महाप्राण आहेत, काय आहेत, महाप्राण आहेत. एकूण किती वर्ण हे महाप्राण आहेत असे दिलेले आहेत मित्रांनो. तर महाप्राण म्हणजे जेव्हा फुफ्फुसातील हवा ही जोराने बाहेर फेकली जाते तर त्या वर्णाला महाप्राण वर्ण असे म्हणतात. तसला महाप्राण वर्ण हा मराठी व्याकरणामध्ये एकच आहे, तर मूळचा जो की ह हा आहे, तर ज्याची हवा बाहेर जोराने आपल्या फुफ्फुसाचे वाटे बाहेर फेकले जातात त्याला हा महाप्राण असे म्हणतात. पण मित्रांनो मूळ महाप्राण एक असला तरी काही त्याच्यात जे महाप्राण आहेत ते बघूया. तर इंग्रजीमध्ये एच अक्षर आपण ज्याच्यात वापरतो ते सगळे महाप्राण मानले जातात. तर हा ह एक मूळ महाप्राण, आणि त्यानंतर जे आपले हे काय आहेत व्यंजन आहे त्याच्यामधले म्हणजे स्पर्श व्यंजनामधले 13 महाप्राण, एकूण 14 महाप्राण आहेत. तर योग्य उत्तर काय आहे, 3 नंबर हा योग्य उत्तर आहे की एकूण महाप्राण किती आहे, तर एकूण महाप्राण 14 आहेत मित्रांनो. मग महाप्राणात जे एच इंग्रजी अक्षर एच ज्याच्यात वापरले जातात ते महाप्राण आहेत. उदाहरणार्थ हा ग असेल, याच्यात आपण फक्त जी वापरतो, पण जेव्हा घ घेतो, घ मध्ये आपण काय वापरतो मित्रांनो, जीएच वापरतो. म्हणजे एच हा जिथं जिथं आला तिथं तिथं महाप्राण शक्यतो, मी काय बोललो, शक्यतो हा महाप्राण आहे. पण मित्रांनो याच्यात पण काही अपवाद आहेत. अपवाद कुठले ते अपवाद बघूया आपण. हा जो च आहे, हा च आहे, याच्यात आपण काय वापरतो, सीएच वापरतो की नाही. मग हा महाप्राण असायला पाहिजे नियमानुसार, पण आहे का, नाही, हा अपवाद आहे. तर हा जो च आहे हा महाप्राण नसून हा अल्पप्राण आहे. हा काय आहे, अल्पप्राण आहे. हा महाप्राण आहे का, नाही, हा च काय आहे, अल्पप्राण आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो याच्यात जसं स आहे, स म्हणजे जो स आहे, तर स काय आहे, आता स म्हणजे फक्त यश आला पाहिजे. इथं लिहितो मी स म्हणजे काय आहे, इंग्रजीचा यश आला पाहिजे. मग यश आहे तर हा आपल्या नियमानुसार अल्पप्राण राहायला पाहिजे की नाही, पण नाही का, कारण की हा अपवाद आहे. जो हा स आहे हा महाप्राण आहे मित्रांनो, हा स महाप्राण आहे, पण हा च काय आहे, च अल्पप्राण आहे. म्हणून एकूण स्पर्श व्यंजनापैकी किती व्यंजन काय आहे, तर 13 ते आणि ह हा एक, एकूण 14 काय आहेत मित्रांनो, एकूण 14 हे महाप्राण आहेत. म्हणजे महाप्राणचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे असेल तर तुम्ही युट्यूबवर जाऊन द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलला जा मित्रांनो. मागील व्हिडिओ बघा, एकदम क्वालिटी कंटेंट देण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता. अयोग्य पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. सोपा प्रश्न आहे, तो कशा प्रकारे आपण दिलाय ते बघूया. व्यंजन प्लस अयोग्य म्हणजेच काय ओळखायचं आहे आपल्याला, चुकीचं ओळखायचं आहे. अयोग्य ओळखायचं आहे म्हणजे काय ओळखायचं आहे मित्रांनो, चुकीचा ओळखायचा आहे. चुकीचा ओळखायचा आहे. तर व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर होते की नाही, हो, व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर होते, हे काय आहे, बरोबर आहे. आपल्याला पाहिजे चुकीचं. त्यानंतर स्वर प्लस स्वर बरोबर संयुक्त स्वर होतो, हो, कारण की अ आ प्लस त्याच्या पुढे ई आल्या तर त्याचा काय होतो, ए होतो. त्यानंतर आच्या पुढे उ आला तर त्याचा ओ होतो. तर हा पण बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो जे की खालचा आहे 3 नंबर, व्यंजन प्लस तेज व्यंजन आले तर जोडाक्षर होते, तर हा पर्याय आपला चुकलेला आहे.
कारण की व्यंजन प्लस त्याच्या पुढे तेच व्यंजन आल्या तर जोडाक्षर होत नाहीत, तर ते काय होतात, तर ते द्वित होतात. तर हे काय आहेत, हे चुकीचे आहेत. त्यानंतर व्यंजन प्लस व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन, ठीक आहे, हे बरोबर आहेत, पण आपल्याला जे 3 नंबर पर्याय होता ते 3 नंबर पर्याय काय आहेत, चुकीचा आहेत. आपल्याला चुकीचाच ओळखा असं दिलेलं आहे. तर मग व्यंजन प्लस तेच व्यंजन आल्यावर द्वित होते, द्वित होते मित्रांनो. तर द्वित होते, जोडाक्षर होत नाही. पण जोडाक्षर होण्यासाठी काय पाहिजे मग, तर व्यंजन प्लस तेच व्यंजन आणि त्याच्या पुढे स्वर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, व्यंजन प्लस तेच व्यंजन आणि त्याच्या पुढे स्वर यायला पाहिजे. जर स्वर आला, डबल 2 व्यंजन आणि नंतर स्वर आला तर तो जोडाक्षर होतो. समजलं, आलं लक्षात. तर हा जो आपला 3 नंबरचा पर्याय होता हा चुकीचा होता. आपल्याला चुकीचा ओळखा असं जर दिलेला गेलेला होता तर हा चुकीचा होता. पुढचा प्रश्न बघूयात. गिरीश या जोड शब्दातील अचूक कोड शब्द कोणता, म्हणजे याची फोड ओळखायची आपल्याला. तर गिरीश या शब्दाची फोड ओळखण्याच्या अगोदर संधी म्हणजे काय, तर संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. संधीचे 3 प्रकार पडतात. त्याच्यात स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असे येतात. तर त्याच्यात अजून 2 विशेष प्रकार पडतात. त्याच्यात एक आहे तर पूर्वरूप संधी आणि दुसरी आहे पररूप संधी. तर हे कुठल्या संधीवर आहेत, आपल्याला याची काय म्हणजे कुठल्या संधीवर आहे आता असं आपल्याला विचारला गेलेला नाही. फक्त आपल्याला एक शब्द दिलेला आहे तर गिरीश, आणि या शब्दाची अचूक फोड म्हणजेच आपल्याला याचं काय बघायचं आहे, तर याचं आपल्याला हे बघायचं आहे, अचूक फोड बघायची आहे. तर आपण बघूया गिरीश. गिरीश हा म्हणजे गिरीश जो हा शब्द जो आहे तर स्वर संधी म्हणजे सजातीय संधीचा मधला आहे. तर त्याच्यातला हा जो गिरीश आहे हा कशा प्रकारे बनलेला आहे तर ते बघूयात. गिरी प्लस इस पहिली विलांटी, गिरी प्लस इस. आता 1 मिनिट थांबा, येथे पहिली विलांटी होती गिरीश. गिरी प्लस इस गिरी, गीला काय दुसरी विलांटी, तर पहिली विलांटी इस गिरीश. तर याचा योग्य उत्तर जो आहे तो योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गिरीश हा याचा योग्य उत्तर आहे. काय आहे, पर्याय क्रमांक 1 हा गिरीशचा फोड दिलेली होती. तर हा गिरीशचा पर्याय क्रमांक 1 हा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर 7 नंबरचा. अधोरेखित शब्दाची जात ओळखा, त्याचे बोलणे मनाला लागले आहेत. काय लागलेले आहे, त्याचे बोलणे मनाला लागलेले आहेत. आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. त्याचे बोलणे काय झाले, मनाला लागलेले आहे, आता काही खरं नाही. तर त्याचे बोलणे, बोलण्याच्या खाली अंडरलाईन केला गेलेला आहे, तर अधोरेखित केलेला गेलेला आहे. तर अधोरेखित शब्दाची जात ओळखायची होती आपल्याला. तर बोलणे जात शब्दाची एकूण 8 जाती आहेत मित्रांनो, सगळ्यांनाच माहित आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अवयव, उभयान्वयी अवयव आणि केवलप्रयोगी अवयव, हे काय झाले शब्दाची 8 जाती. त्याच्यापैकी नाम, नाम हा म्हणजे याचे नामाचे 3 प्रकार पडतात. नाम म्हणजे त्याच्यात सामान्य नाम आलं, विशेष नाम आणि भाववाचक नाम, हे 3 प्रकार पडतात. त्याच्यात 2 उपप्रकार पण पडतात, एक पदार्थवाचक नाम आणि एक समूहवाचक नाम. तर आपल्याला काय बघायचं आहे, फक्त आपल्याला बोलणे मनाला लागलेले आहे. तर बोल हा का आहे तर ते बघायचं आहे. तर सामान्य नाम आहे का, सामान्य नाम नाही. त्यानंतर भाववाचक नाम आहे का, नाही. त्यानंतर विशेषण आहे, विशेष नाम आहे का, नाही. तर मित्रांनो धातू साधित नाम आहे. काय आहे, धातू साधित नाम. बोल, बोल हा मूळचा धातू असून, बोल हा मूळचा धातू असून त्याला बोलणे जे ने प्रत्यय लागून याला काय झालेलं आहे तर त्याचं नाम केलेलं आहे. तर त्याचं काय केलेलं आहे तर वाक्याचा उपयोग केलेला आहे. म्हणून बोलणे हा मनाला लागलेला आहे. तर बोल हा मूळ धातू, बोल मूळ धातू असून याला काय म्हणतात, धातुसदित नाम असे म्हणतात. मग योग्य उत्तर जो आहे तर 4 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे. धातुसदित नाम ओळखायचे कसे, तर याच्यात बोल, रड, वाह हे काय असतात, हे धातू असतात मूळचे. म्हणजेच बोलणारा, काय आता इथं बोलणारा मुलगा, धावणारी गाडी, त्यानंतर रडकी मुली, त्यानंतर काय वाहती नदी, बोल हे काय आहेत, हे धातू आहेत मित्रांनो. तर योग्य उत्तर जे आहे तर योग्य उत्तर 4 नंबर आहे की धातू साधित नाम आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बाळानो या शब्दात असणारी विभक्ती कोणती. काय मित्रांनो, बाळानो या शब्दात असणारी विभक्ती कोणती. आता विभक्ती किती आहेत, विभक्ती किती आहेत ते सगळ्यांना माहित आहे. किती विभक्ती आहेत, 8 विभक्ती आहेत. त्याच्यात कारकार्थ किती आहेत, 6 आहेत. तर मित्रांनो विभक्ती, तर बाळानो, तर आपल्याला विभक्ती ओळखत असताना विभक्ती ज्या शब्दांना प्रत्यय लागलेला असतो त्याच्यावरून आपण विभक्ती ओळखतो. तर बाळानो, नो हा प्रत्यय लागलेला आहे. तर मग नो कुठल्या विभक्तीचा आहे मित्रांनो,
प्रथमाचा आहेत का? नाहीत का? कारण की प्रथमाला तर विभक्ती हे प्रत्ययच नाही. त्यानंतर द्वितीयाचा आहे का? नाहीत का? कारण की द्वितीयाचे जे प्रत्यय आहेत सला ते सला नाते हे प्रत्यय आहेत. तर याला तर सला ते सला नाते तसं काही लागलेलं नाही. मग द्वितीया पण नाही. त्यानंतर सप्तमी आहे का? सप्तमीचा प्रत्यय काय आहे? सप्तमीचा त इ आ हे प्रत्यय आहे. त्याच्यात आहे का त इ आ? नाही. सप्तमी नाही म्हणजे काय नाही मित्रांनो, सप्तमी नाही. त्यानंतर द्वितीया नाही. त्यानंतर पंचमी पण नाहीत का? कारण की पंचमीत वाक्याला जे कुठले प्रत्यय लागतात? ऊन हून हे प्रत्यय लागतात. उदाहरणार्थ मुंबईहून पुणे मोठे आहे. काय? मुंबईहून पुणे मोठे आहे किंवा पुण्याहून मुंबई मोठी आहे. म्हणजे ऊन हून हे प्रत्यय जेव्हा शब्दाला वाक्याला लागलेला असतो तेव्हा ती कुठली विभक्ती होती? पंचमी होती. तर संबोधन याच्यात मित्रांनो फक्त नो हा प्रत्यय लागलेला असतो. संबोधनात फक्त काय केले जातात? संबोधनात फक्त हाक मारली जाते मित्रांनो. जर हे तुम्ही आता जे नवीन तुम्ही पोलीस भरतीची नवीन तयारी करत असाल तर तुम्हाला लगेच समजणार नाही. पण जेव्हा मी हे कन्सेप्ट क्लिअर करत जाईल स्टेप बाय स्टेप तेव्हा तुम्हाला हळूहळू समजू लागेल. पण जेव्हा एकदा तुमच्या डोक्यात शिरलाय, तुमच्या डोक्यात फिट होईल, नंतर तुमचा अजिबात प्रश्न चुकणार नाही. तर याचा योग्य उत्तर जो होता तर संबोधन. बाळांनो, नो ही विभक्ती म्हणजे नो जो प्रत्यय आहे हा फक्त संबोधनलाच लागते, म्हणून संबोधन विभक्ती आहेत. मग योग्य उत्तर काय राहणार आहे? 1 नंबर आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. काप, आठव, स्मर आणि लोट हे धातू कोणत्या प्रकारात मोडतात? कोणत्या प्रकारात मोडतात मित्रांनो? जे धातू आहेत काप आहे, आठव आहे, स्मर आहे आणि लोट आहे. याच्यात मित्रांनो सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारचे धातू आहेत. मग सकर्मक व अकर्मक क्रियापद. उदाहरणार्थ सकर्मक क्रियापद जर असेल तर जी क्रिया कर्त्यापासून होऊन कर्मावर घडते, कर्माला सोसावे लागते, त्याला आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो. पण जेव्हा ती क्रिया फक्त कर्त्यालाच करून कर्त्याला शोषून घ्यावं लागते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद झाले. त्यानंतर द्विकर्मक क्रियापद. याच्यात 2 कर्म असतात. एक कर्म याच्यात असा असतो जे की वस्तुवाचक आणि दुसरा हा व्यक्तिवाचक असतो. त्याच्यामध्ये वस्तुवाचक हा प्रत्यक्ष कर्म असून व्यक्तिवाचक हा द्वितीय क्रमांकाचा कर्म असतो. तर म्हणजे त्याला अप्रत्यक्ष कर्म असे पण आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहेत उभयविध क्रियापद. तर उभयविध क्रियापद याच्यात मित्रांनो उदाहरणार्थ त्याची बोट छाटली, त्यांचे बोट छाटले हे म्हणजे कशात येतात? हे उभयविध याच्यात येतात. का? उभयविध याच्यात सकर्मक आणि अकर्मक हे दोन्ही प्रकारे क्रियापद वापरले जातात, म्हणून उभयविध क्रियापदात काप, आठव, स्मर आणि लोट हे धातू येतात. तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघायचा असेल, पोलीस भरती एकदम टॉप कंटेंट बघायचं असेल तर तुम्ही द प्रियांशी आयांशी अकॅडमी या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याचं योग्य उत्तर आहे उभयविध क्रियापद. तर आपण आज इथं थांबूया आणि मागील व्हिडिओ बघा तुम्ही आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर द प्रियांशी आयांशी अकॅडमी या YouTube चॅनलला अवश्य लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.